नमस्कार, मी आहे दीपाली लेडीज टेलरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम म्हणजे 80% तरी महिला म्हणतात मग आमचं शोल्डर वरून ब्लाऊज खाली घसरत आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला आज एक स्पेशल असा व्हिडिओ बनवलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमचा शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे नाहीसा होणार आहे. आणि 90% महिलांचा एकच विषय होतो की कटिंग करतानाच हा प्रॉब्लेम घडतो पहा. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊजचा हा बॅक पार्ट कट करत असतो त्यावेळेस ब्लाऊजचं शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम तयार होतो. महिलांना असं वाटतं की मी शिलाई परफेक्ट केलेली नाहीये त्याच्यामुळे माझा ब्लाऊज हा शोल्डरवरून खाली जात आहे असं महिलांना वाटतं पहा. तर मी तुम्हाला सांगते कटिंग करताना हा प्रॉब्लेम कसा घडतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज कट करत असता त्याच वेळेस हा प्रॉब्लेम तयार होत असतो. तर आता मी तुम्हाला पहा बॅक पार्टची कटिंग दाखवते. आता पहा हा ब्लाऊज आहे, इथून मी 1 इंचाची रेषा आखून घेतलेली आहे. इथून पहा थोडासा गॅप पडलेला आहे. म्हणजे ही जी रेषा मी स्ट्रेट आखून घेतलेली आहे येलो कलरच्या चॉकने पहा ती थोडासा इथं गॅप पडलेला आहे आणि इथं पहा हे जुळून आलेलं आहे. आता इथं जुळून आलेला आहे म्हणजे काय, मी हा पॅच ठेवलेला आहे. म्हणजे हे स्वतः पेपर पॅटर्न बनवल्यामुळे काय झालेलं आहे, मी इथं हा पॅच ठेवलेला आहे की जेणेकरून माझी ब्लाऊजची गळा रुंदी वाढू नये म्हणून. ब्लाऊज शोल्डर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम का होतो तर आहे ना, ब्लाऊजची गळा रुंदी ज्या वेळेस वाढते त्याच वेळेस ब्लाऊजचं शोल्डर हे डाऊन होत जातं पहा. आता पहा इकडच्या साईडनं तुम्ही काय करता, नेहमी ह्या साईडचा विचार करता. हे पहा अशा प्रकारे पाहू शकता ह्या थ्रेट लाईनीवरती मी हे पेपर पॅटर्न परफेक्ट असं मांडून घेतलं. ज्यावेळेस तुम्ही ह्या थ्रेट लाईनीवरती पेपर पॅटर्न अशा प्रकारे परफेक्ट मांडून घेता त्यावेळेस तुम्ही हा पहा इकडचा विचार करत नाही. हे पहा शोल्डर किती डाऊन झालेला आहे. म्हणजे इकडच्या साईडला काय झालेलं आहे, शोल्डर जे आहे ते पूर्णपणे झुकलेलं आहे. आणि जर तुम्ही हे कटिंग अशाच प्रकारे आखलं आणि हे जर नसतं पहा माझ्याकडे हे आहे म्हणून मला समजत आहे की शोल्डर डाऊन होत आहे. जर तुमच्याकडे हे नसतं तर पहा तुम्ही हे असंच कटिंग केलं असतं. मग तुम्ही इथं किती वेळा जरी तिरकस शिलाई जरी केली तरी काय होतं, शोल्डर हे डाऊन होत जातं. म्हणून मी तुम्हाला सांगते हा खालच्या बाजूचा जो विचार आहे तो अजिबात देखील करायचा नाही. आणि पहा वरच्या साईडला हे जे आपली गळा रुंदी आहे एक तर टेपनी पण तुम्ही मोजून घेऊ शकता. पेपर पॅटर्न अशा प्रकारे मांडलं ना मग तुम्ही 2.25 इंच आहे ना, मग इथं 2.25 इंचावरती मार्किंग करून हे अशा प्रकारे पण मांडू शकता. परंतु हा पॅच जर नसेल तर आणि पॅच असेल तर योग्यच आहे. हा बॉक्स जो आहे तो परफेक्ट आपण गळा रुंदी जेवढी घेतलेली आहे पहा 2.25 इंच तेवढाच आहे. आणि जर नसेल तर तुम्ही टेपने आखू शकता. हे पहा खालच्या बाजूचा जास्त विचार करायचा नाही. ब्लाऊज कटिंग करताना कधी पण पहा ही वरची जी बाजू असते या बाजूचा विचार करायचा. म्हणजे काय होणार आहे, शोल्डर डाऊन होणार नाही. इथं पहा अजून एक सांगते 2 टिप्स. इथं पहा 2.25 ठेवलेला आहे ना, इथं पहा ती 2.25 ठेवलेला आहे मी. म्हणजे अर्धा इंच वाढून घेतलेला आहे. का तर मला गोलाकार शेपमध्ये एकदम परफेक्ट असा गळा आखून कट करता यावा म्हणून मी काय केलेलं आहे, हे अशा प्रकारे इथं पसरून गळा घेतलेला आहे. तर पसरून गळा घेतल्यानंतर पण पहा बऱ्याच लेडीज काय करतात, हे पहा इथून असं असेल तर हा गळा असा किती पण असा घेतात तर आणि इथं जोडतात पहा, इथं ते अंतर वाढतं. तर इथं पण अंतर वाढून द्यायचं नाही. ज्या वेळेस आपण इथं 2.25 घेतो ना, हे पहा इथं 2.25 आलेलं आहे ना माझं, इथून कमीत कमी 1.5 इंच खाली ते 1.5 किंवा 1 इंच किंवा 2.25 इंच, कमीत कमी 2.25 इंच तरी मार्किंग आहे ना, सरळ कट करायचं. इथून पहा असा पसरून गळा जो आहे तो आखून घ्यायचा. हे केल्यानंतर पण काय होतं, जो शोल्डर आहे ते डाऊन होत नाही पहा. म्हणजे हे जे आहे ते पाहू शकता मी हे 1 इंच जे ठेवलेलं आहे इथं, ह्या 1 इंचापासून तुम्ही काय करायचा, गळा आखून घ्यायचा आणि इथून पहा पुन्हा काय करायचं, हे असं थ्रेट करून घ्यायचं. म्हणजे गळा पसरायला सुरुवात ही इकडून अशी करायला नको आहे. तर गळा पसरायची सुरुवात ही इकडून अशा प्रकारे झाली पाहिजे. म्हणजे इकडं तुम्ही किती पण खोल केला तरी काहीही अडचण नाही. परंतु शोल्डर डाऊन होण्याचा हा प्रॉब्लेम इथूनच तयार होतो आणि तो इथपर्यंत पहा चालू होतो. आता पहा 2 प्रकार सांगितले. एक तर इकडच्या साईडचा अजिबात विचार करायचा नाही. थ्रेट लाईन आखली ना तुम्ही तरी तुम्ही असं त्रिकस वगैरे घ्यायचं नाही. फॅब्रिक सरळ आहे का पाहायचं आणि इकडच्या साईडला पहा हे गळा रुंदीचं पाहायचं. आता हे शोल्डर ह्या मुंड्यामुळे उतरतं का तर अजिबात देखील नाही. शोल्डर हे फक्त गळा रुंदी वाढल्यामुळेच उतरतं. आणि मुंड्याचे वगैरे चार्ट जर तुम्ही यूज करत असाल तर अजिबात देखील शोल्डर हे ब्लाऊजचं डाऊन होत नाहीये. तर हे पेपर पॅटर्न आहे ते मी तुम्हाला कट करून दाखवते पहा 1 इंच खाली.
आता मला ब्लाऊजची उंची 1 इंच वाढवून घ्यायची आहे. पहा इथं 1 इंच, तर इथं पहा मी 1 इंचावरती मार्किंग केलं. आता पहा ही रेषा आहे ना ती इकडच्या साईडला अशा प्रकारे आखून घेतली आणि हे आहे ना सरळ करून टाकलं. तर हे एवढं जास्त होतं. आता इकडच्या साईडला पहा हे परफेक्ट म्हणजे आलेलं आहे. आता 28 साईजचा ब्लाऊज आहे, 28 साईज, पण अर्धा इंच मार्जिन मला आतल्या साईडला काय करायचं आहे, याला थोडंसं असं वाढवून घ्यायचं आहे, अर्धा इंच. तर मला खूप प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, डायरेक्टच हाताने जर रेषा आखली तरी माझी परफेक्ट येते. पहा अर्धा इंच मी वाढवून घेतलं. आता गळ्याच्या बाजूला पहा, आता गळ्याच्या बाजूला मला काय करायचं आहे, याला ब्लाऊज डिझायनर गळा तयार करायचा आहे. तर इथून 1 इंच मी असंच ठेवणार आहे. आता पाठीमागचा गळा किती खोल आहे त्यानुसार गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंच. पाठीमागचा गळा जो खोल आहे ते तुम्हाला सांगते, हे पहा इथपर्यंत. आता 8 इंच या फॅब्रिकवरती किती होता, 8 इंच होता, तर मला 9 इंच खोल ठेवायचा आहे. म्हणजे मी खाली पण 1 इंच वाढवलेला आहे. तर 9 इंचावरती म्हणजे मला 2.25 गळा रुंदी ही पुरणार आहे. तर आता पहा या गळ्याचा जो शेप आहे तो मी इथून आहे ना असाच ठेवणार इथपर्यंत, आणि इथून आहे ना थोडासा आतल्या साईडला घेणार. हे पहा आतल्या साईडला, पुन्हा बाहेरच्या साईडला, आणि पुन्हा पहा असा जो गळा आहे हा इथं मला पॅच बसवायचा आहे. त्याच्यामुळे हा गळा जो आहे तो अशा प्रकारे माझा जो रेडी होणार आहे. आता इथं ना पॅच येणार आहे, त्याच्यामुळे हा जो गळा आहे तो मी असा रेडी करणार आहे. इथं मी नॉट बसवणार आहे. तर पहा 3.5 इंचावरती म्हणजे इथं परफेक्ट नॉड येणार आहेत, आणि इथं पॅच येणार आहे, आणि इथं असा डेरेबाज गळा जो आहे तो तयार होणार आहे. तर असा ब्लाऊजचा गळा मी तयार करणार आहे. तर तुम्हाला कटिंग करून दाखवते. आता पहा इथला जो पॅच आहे तो पुन्हा अर्धा इंच काय करायचा असतो, वाढवायचा असतो. पहा तर अशा प्रकारे काय करणार आहे, मी याचं कटिंग करणार आहे. तर इथं पहा कोणत्याही प्रकारे वाढलेलं नाही, त्यामुळे माझं शोल्डर जे आहे ते अजिबात देखील उतरणार नाही. तर थोडंसं शोल्डर हे गळ्याच्या बाजूला डाऊन करायचं, आणि गळा रुंदी आहे ती ब्लाऊजच्या खोलीनुसार ठेवायची, आणि इथं जेवढं आहे तेवढंच परफेक्ट आलं पाहिजे, नाहीतर तर तुमचा गळा हा डाऊन होणार आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम तुमचा आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे. तर आता काय करा, अशाच प्रकारे जसं मी सांगितलेलं आहे तसं कटिंग तुम्ही करून घ्या. म्हणजे ब्लाऊजचं कटिंग करताना तुमच्याकडे ऑलरेडी रेडीमेड पेपर पॅटर्न असेल, किंवा तुम्ही स्वतः जरी बनवलेलं पेपर पॅटर्न असेल, तर तुम्ही इथला विचार करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि कटिंग करतानाच हा प्रॉब्लेम घडतो हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर अशा प्रकारे कटिंग करून घ्या.